देवस्थानचे अध्यक्ष हे जिल्हा अधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे ते अध्यक्ष आहेत आणि ती त्यांची जबाबदारी आहे, उत्तरदायित्व द्यायची। त्याने वेळोवेळी आम्हाला सांगितलं की आम्ही संवर्धनाचं काम चांगलं चालू आहे, त्याच्यासाठी तज्ज्ञ नेमला। मग तज्ज्ञ नेमलेल्या व्यक्तीने नेमकं काय केलं, त्याचा रिपोर्ट काय दिला हे ते द्यायला तयार नाहीत। मीटिंग पुढे ठरवतो, कोण एक व्यक्ती आली नाही, जी वाहने नावाची जी व्यक्ती आहे पुरातत्व विभाग सहाय्यक संचालक म्हणून, त्यांनाच आम्ही हटवा म्हणून मागणी केलेली आहे, तो नाही म्हणून मीटिंग रद्द झाली। हे कुठंतरी वेदनादायी वाटतंय। मग ह्याच्या मागे कोण दबाव तंत्र करते काय, जिल्हाधिकाऱ्यांना कोण बोलतंय का? कारण का पालकमंत्री म्हणतात की अंबाबाईचं मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे। मग मीटिंग ती जी झाली ती बंद खोलीत झाली। तुम्ही पालकमंत्र्यांनी कुठेही अंबाबाई मंदिर अथवा ज्योतिबा मंदिर पाहिलेलं नाही हे मी ठामपणे सांगतो, तरी त्यांनी वक्तव्य करतात। त्यामुळे जिल्हाधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत का हे समजून येत नाही। आई अंबाबाईचं पवित्र काम आहे, तुम्ही लोकांसमोर गेलं पाहिजे, भक्तांसमोर काय वस्तुस्थिती सांगितली पाहिजे। कोण लपवतंय हे सगळ्या गोष्टी, कशासाठी भिताय, काय भिण्याचं कारण आहे? त्यामुळं आम्ही अजूनही विनंती करतोय, लवकरात लवकर तुम्ही हे करा। जिल्हाधिकाऱ्यांना आता बघा आमचा आवाज मोठा आहे, जिल्हाधिकाऱ्यांना मी बोलतो आवाज कमी करून खाली करून बोला। असंवैधानिक बोलणं हे कितपत योग्य आहे? जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही देव मानतो, आमचे पालक मानतो आणि त्यांनी अशा पद्धतीनं व्यक्त करणे चुकीचं आहे। या पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या सचिव त्यांच्याकडे मी कागदपत्र मागायला गेल्यानंतर त्यांनी माझ्याकडे समोर पर्स हलवली, या पर्स व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाही। हे शब्द शोभतात काय? मी 60 वर्षापेक्षा अधिक वय माझं आहे आणि या 30-40 वर्षाच्या महिलेनं असं उद्धटपणे उत्तर देणं हे कितपत योग्य आहे? हे सगळं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगतोय, पण त्याने ऐकायला तयार नाहीत। आम्ही त्यांना एवढं विनंती केली की पत्रकारांसमोर जे काय आहे ते वक्तव्य खुलं व्हावं, बंद खोलीत तुम्ही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नका, आमचा आवाज कमी करू नका, हेही त्यांना सांगितलं, तरी त्यानं हे खुलं नको आहे। मग हे लपवत आहे काय? काय लपवायचं कारण आहे? हा एक प्रश्न सगळ्या भक्तांसमोर उभा राहिलेला। त्यांनी दुपारी 3 वाजता मीटिंग रद्द केली असं सांगितलं। मी लागलीच त्यांना लगेच 3:30 वाजता मेल पाठवला की सर, आपण ह्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे अध्यक्ष आहेत, आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे। आई अंबाबाईच्या देवळामध्ये काय चालू आहे, छत गळते, पाणी पडते, धोकादायक मंदिर झाले, या सगळ्या गोष्टी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु मीटिंग ही पुढंच होणार, ते सगळे अधिकारी येणार। आताही त्यांनी ठोस अशी तारीख सांगितली नाही, आम्ही तुम्हाला मेल कळवतो आणि मग तुम्ही या। हे उत्तर म्हणजे शोभणारं नाही जिल्हाधिकाऱ्यांना आणि हे आम्हाला अपेक्षित नाही। आम्ही त्यांना पुन्हा एकदा सांगतो, ते आमच्या जिल्ह्याचे पालक आहेत, आम्ही त्यांना सन्मान करतो, परंतु त्यांनी जी आज काय आम्हाला भाषा, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, हे आम्हाला दुःखद वेदना होत आहेत।